नमस्कार श्रोते हो. अशी साडी सुरेखबाईनंतर पैठणी एक महाराणी. साडी हा भारतीय स्त्रियांचा खास पारंपरिक वस्त्रप्रकार, वैशिष्ट्यपूर्ण वस्त्रप्रकार. साडी हा शब्द संस्कृत भाषेतील शाटी किंवा शाटिका या शब्दावरून निर्माण झालेला आहे. शाटिका म्हणजे चौकोनी लांब रुंद तलम असे कापड किंवा वस्त्र. भारतात जगात साडी नेसण्याची प्रथा फार प्राचीन आहे. जगातील सर्वात जुन्या वस्त्रांपैकी एक वस्त्र म्हणजे साडी. प्राचीन काळातील शिल्पांवरून भारतात साडी नेसण्याची पद्धती व साडीचे प्रकार लक्षात येतात. प्रत्येक प्रांताची पद्धत ही वेगळी असते. नऊवारी साडी ही मराठी स्त्रीची ओळख, तर पैठणी हे तिचे महावस्त्र. रंगसंगती, पदरावर किनारीवर केलेले जरीकाम हे तिला वेगळ्याच मूल्याकडे घेऊन जाते. पेशव्यांना पैठणीच्या कलेचं फार आकर्षण होतं. पेशवे आणि माधवराव पेशवे धोतरावर ज्या पद्धतीची नक्षी हवी होती ती पैठणच्या कारागिरांकडून काढून घेत असत, असा उल्लेख 1766च्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. तिचा रंग, नक्षी, सोने चांदीचा वापर यामुळे पैठणीचे सौंदर्य अधिकच खुलते. पैठणीच्या इतिहासाला 2000 वर्षांची परंपरा आहे. सातवाहन काळात म्हणजे सातवाहन राजांच्या काळात पैठणीच्या निर्मितीला सुरुवात झाली असे मानले जाते. पैठणकरांना अभिमान वाटावा असा हा वारसा आणि अशी ही कला. पूर्ण विश्वाच्या क्षितिजावर पैठणीचे स्थान अबाधित आहे. पैठणीचा मनुस्मृतीमध्ये सुद्धा उल्लेख आहे, पण तिची सुरुवात कशी झाली याचा उल्लेख कुठेही नाही. सातकर्णी राजा व गौतमीपुत्र सातकर्ण यांनी पैठणीच्या कलेला पुनरुज्जीवन दिले आणि मुख्यतः रोमच्या व्यापाऱ्यांना त्यांनी भारतात खिळवून ठेवले. बरेचसे व्यापारी पैठण शहरामध्ये वास्तव्याला होते. प्लिनी नावाचा एक रोमन लेखक लिहितो पहिल्या शतकात की पैठणीचा वस्त्रोद्योग हा अतिशय प्राचीन आहे. इटालियन लेखक मार्को पोलो यानेही त्याच्या पुस्तकात पैठणीच्या वस्त्रोद्योगाचा उल्लेख केलेला आहे. त्या काळात भारतातून मलमल, रेशीम, जरीवर्क परदेशी पाठवले जाई. तेव्हा महामनी काळात तर हा उद्योग अतिशय भरभराटीला आलेला होता. मोराशिवाय पैठणी तयारच होत नाही. परत पदरावर मोराची नक्षीज, मोर त्या पूर्ण साडीवर डौलाने नाचताना दिसतात. तिचे तलमपोत जणू तिचे सौंदर्य असतं. राजेशाही वस्त्र, उत्तम कलाकुसर त्यावर लहरताना दिसते. इतिहासतज्ञ डॉक्टर राश्री मोरवंचीकर लिहितात, पैठणी लोकप्रिय होण्याचे एक कारण म्हणजे ते नववधूचं वस्त्र आहे, हेही एक आहे. पूर्वी पैठणी फक्त उच्चभ्रू लोकांत वापरली जायची. पैठणी ही श्रीमंतांची मक्तेदारी होती, मिरास होती. पैठणी उत्पादक श्री शांतीलाल भांडगे यांना 1991मध्ये पैठणीच्या नक्षीकामात नवीन बदल केल्याबद्दल कबीर पुरस्कार देण्यात आला होता. लाखो रुपये किमतीची पैठणी बनवताना सोन्याची चांदीची तार वापरली जाते. असावली पैठणी म्हणजे फुलांचे सुंदर नक्षीकाम आणि ते सोन्याच्या चांदीच्या तारेने केलेले असते व हे राजेशाही वस्त्र म्हणून पैठणीला संबोधिले जाते. पैठणीचे प्रकारही खूप आहेत. कलांजली पैठणी, शिवशाही, मनिया, राजहंस, नंतर सेमीइरकल, सिल्को, चंद्रकळा, कडियाली, नारायणपेठ इत्यादी इत्यादी. दुसऱ्या महायुद्धात सोन्या चांदीचे भाव वाढले आणि पैठणी बाजारातून नाहीशी झाली. म्हणून 1968मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने पैठण व येवला येथे पैठणी उत्पादन केंद्रे सुरू केली. पैठणी ही अनमोल असते. पैठणीच्या पदरावर असणाऱ्या जरतारीच्या मोरासारखे आपले आयुष्य खूपच सुंदर असावे. विविध रंगे सजलेले असावे. तिचे सूत रेशमी, तलम पण मजबूत आहे. सुखाचे मळे फुलवीत विविध रंगी सुख शोधत मोर पिसासारखे मोरपंखी आयुष्य आपण अगदी पैठणीसारखे जगूया. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा.